श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गुंतवणूक योजनांबाबत. श्रोतेहो, निवृत्तीनंतरच्या जीवनाचं आर्थिक नियोजन हा आपल्यापैकी अनेकांच्या दृष्टीनं कळीचा प्रश्न. विशेषतः खाजगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी पेन्शनची प्रत्यक्ष सुविधा नाही. त्यामुळे सजग गुंतवणूक करून आपलं भविष्य सुरक्षित करणं सगळ्यांनाच आवश्यक आहे. सरकारी आणि गैरसरकारी अशा सर्वच क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन योजनेच्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक करत काही एक पेन्शन निश्चित करता येते. पण निवृत्त झालेल्यांचा विचार करता प्रामुख्यानं बँक आणि पोस्टातल्या ठेवींवर मिळणारा व्याज हा अनेकांच्या निवृत्त जीवनाचा आधार असतो. सध्याच्या काळात बँकांचे आणि पोस्टाचे व्याजाचे दर कमी होताना दिसतायत. एकूण अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता हे व्याजाचे दर लगेचच उसळी मारून वर येतील अशी स्थिती नाही. त्यामुळे जे निवृत्त झालेले आहेत त्यांना मात्र निवृत्ती पश्चात आपलं उत्पन्न टिकवणं काहीसं अवघड झालेलं दिसतं. परंतु सुरक्षित आणि चांगल्या परताव्यासाठी इतरही पर्याय उपलब्ध आहेत आणि सरकारतर्फे सुद्धा आकर्षक योजना राबवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचा आढावा घेताना एका खासगी गुंतवणूक कंपनीचे संचालक सुजित वांगणकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिकांना बघाल तर म्युच्युअल फंड मध्ये आजकाल बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड हा एक नवीन प्रकारचा कॅटेगरी आलेली आहे. त्याच्यामध्ये कसं असतं की बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडच्या अंतर्गत आजच्या तारखेला जवळजवळ 85 ते 80% गुंतवणूक ही डेट स्कीम्स मध्ये असते आणि साधारण 15 ते 20% गुंतवणूक ही इक्विटी स्कीम्स मध्ये असते. त्यामुळे जर तुम्ही इथे रिटर्न बघितलं तर साधारण तुम्हाला 8.5-9% पर्यंत याचे रिटर्न येतात. आता ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी का योग्य आहे? कारण ज्यांना ज्येष्ठ नागरिकांना इक्विटी मार्केट रिस्क घ्यायचं नाही आहे 100%, तर त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. कारण होतं का, याच्यामध्ये 85% तुमचे डेट मध्ये असतात आणि 15%च फक्त इक्विटी एक्सपोजर असतो. म्हणजे साधारण 15 ते 20% हा बँड असतो. त्यामुळे तुम्हाला साधारण 8.5-9% इन्फ्लेशन पेक्षा जास्ती रिटर्न तुम्हाला येऊन जातं. तसं आणखी प्रोडक्ट्स बघायला गेले तर जसं तुमचं LICचं वयवंदना पेन्शन प्लॅन आहे, त्याच्यात काही खाजगी इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा पेन्शन प्लॅन उपलब्ध आहेत. पण त्याच्यात सुद्धा व्याज जर तुम्ही बघितलं तर ते 6-6.25% पेक्षा जास्ती नाही. एकंदरीत तुम्ही आजच्या तारखेला जर बघितलं की ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा म्युच्युअल फंड शिवाय दुसऱ्या गत्यंतर नाही. तसं म्युच्युअल फंड मध्ये डेट स्कीम्स पण आहेत, पण सध्याची डेट स्कीमची परिस्थिती बघितली तर त्याच्यात गुंतवणं योग्य आहे का, तर मी नाही म्हणेन. कारण जर तुम्ही डेट स्कीमचं जर रिटर्न बघितले गेलं 2-3 वर्षात तर ते साधारण 4 ते 4.5% आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तसे तुम्हाला बघायला गेलं तर RBI चे बॉन्ड्स आहेत, त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला 7.15% इंटरेस्ट आहे, पण ते पण टॅक्सेबल आहे. RBI बॉन्ड्स हे गव्हर्नमेंटचे आहेत, 7 वर्षाची मुदत आहे त्याला आणि त्याच्यात तुम्हाला वर्षाला 6 महिने असे 2 वेळेला इंटरेस्ट मिळतं. म्हणजे 1 जुलै आणि 1 जानेवारी ह्या तारखेला तुम्हाला व्याजदर तुमच्या बँकेत जमा होतो. ह्याच्या व्यतिरिक्त आजच्या तारखेला त्यांना जर गुंतवणूक करायची असेल तरी मी म्हणेन की म्युच्युअल फंड मध्ये बॅलन्स ॲडव्हान्टेज ज्याच्याबद्दल मी आधी सांगितलं ती आजच्या तारखेला योग्य कॅटेगरी ठरेल. तसेच काही पर्पेच्युअल बॉन्ड्स आहेत बँक्सचे किंवा मोठ्या कंपन्यांचे, ह्याच्यामध्ये साधारण तुम्हाला नाही म्हटलं तरी आजच्या तारखेला 7-7.5% याचं इंटरेस्ट मिळून जातं, पण ते देखील टॅक्सेबल आहे. तर तुम्हाला जर गॅरंटीड इंटरेस्ट हवं असेल 7-67% तर हे तुम्ही ह्या बँकेचे बॉन्ड्स बघू शकता. तसंच काही राज्याचे म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन किंवा कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन किंवा केरला पॉवर कॉर्पोरेशन ह्या काही स्टेटचे सुद्धा बॉन्ड्स आहेत. त्याचं व्याजदर जर तुम्ही बघितलं तर साधारण आजच्या तारखेला 8.5% पर्यंत आहे, पण ते देखील टॅक्सेबल आहे. मात्र ह्या बॉन्ड्समध्ये एकच असतं की याची मिनिमम रक्कम जवळजवळ 5 ते 10 लाख रुपये असते. त्यामुळे तुम्हाला जर तो एक बॉन्ड घ्यायचा असेल तर तुम्हाला 5 लाख किंवा 10 लाख रुपये टाकायला लागतात आणि ते देखील हे बॉन्ड्स फक्त आणि फक्त डीमॅट फॉर्म मध्ये उपलब्ध आहेत. ही एक योजना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी बघण्यासारखी आहे, त्याच्यात त्यांना गॅरंटीड इंटरेस्ट मिळून जातं. आयुर्विमा हे गुंतवणुकी संदर्भात करायच्या विचारामध्ये अग्रगण्य क्षेत्र. विशेषतः कोविड सारख्या आजारांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनिश्चितता पसरली असताना एकूणच विमा आणि विशेषतः आयुर्विमा ही गुंतवणुकीची अविभाज्य क्षेत्र बनली आहेत. आणि त्यातही भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC हे आयुर्विमा क्षेत्रातलं अग्रगण्य नाव. सरकारी कंपनी असल्यानं जोडली गेलेली विश्वासार्हता आणि बरोबरीनं LICची अत्यंत व्यावसायिक आणि सुनियोजित कार्यपद्धती अशा वैशिष्ट्यांमुळे LIC ओळखली जाते.
LICच्या देखील पेन्शन योजना आहेत. या योजनांची माहिती देत आहेत LICचे एजंट अभय कुलकर्णी. ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाची प्रधानमंत्री वरिष्ठ पेन्शन वय वंदन ही उत्कृष्ट योजना आहे. 60 वर्षावरील कुणीही व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतो. कमीत कमी गुंतवणूक रक्कम 1,62,162 असून एका व्यक्तीच्या नावे 15 लाख जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकतो. पती पत्नी दोघेही 60 पूर्ण असल्यास 15 लाख प्रत्येकी गुंतवणूक करू शकतात. दरमहा, तिमाही, 6माही आणि वार्षिक असे 4 पेन्शन पर्याय उपलब्ध आहेत. दरमहा 7.4% व्याजदर तर वार्षिक 7.66% व्याजदर 10 वर्ष खात्रीशीर मिळेल. 15 लाख गुंतवल्यास 9,250 रुपये मासिक, 27,938 रुपये तिमाही, 56,400 रुपये 6माही आणि 1,14,900 रुपये वार्षिक पेन्शन मिळेल. जीवन अक्षय आयुष्यभर खात्रीशीर पेन्शन देणारी तात्काळ योजना. आज एखाद्या व्यक्तीने पैसे गुंतवल्यास आयुष्यभर खात्रीशीर पेन्शन 5.25% ते 5.30% दराने पुढच्या महिन्यापासून चालू होईल. आपल्या पश्चात आपल्या जोडीदाराचे आर्थिक स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी योजना. याच्यात कमीत कमी वयोमर्यादा 30 असून जास्तीत जास्त वयोमर्यादा 100 आहे. जीवन शांती ही पेन्शन योजना 1 वर्ष ते 12 वर्ष विलंबित पेन्शन योजना आहे. 5.30% व्याजदराने आयुष्यभर खात्रीशीर पेन्शन मिळते. एकट्याच्या नावे जर गुंतवणूक केली असेल तर त्याला तहयात खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो वारस आहे त्याला गुंतवलेली रक्कम प्लस 5% अधिक रक्कम परत देणार. श्रोते हो, गुंतवणूक करणं आणि योग्य परतावा घेणं हेच फक्त कर्तव्य नाही. आजच्या काळातली अनिश्चितता लक्षात घेता गुंतवणूककर्त्यानं आपल्या कुटुंबाला आपल्या गुंतवणुकीची माहिती योग्य पद्धतीनं दिली पाहिजे. याबाबत चर्चा करताना एका खाजगी कंपनीचे संचालक गुंतवणूक तज्ज्ञ संदीप वैद्य म्हणाले, आपण जर बघायला गेलं तर साधारणपणे माणूस 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी रिटायर होतो आणि त्यांनी आयुष्यभर कमावलेले जे पैसे असतात ते त्यांनी गुंतवलेले असतातच. परत गव्हर्नमेंटमधनं किंवा प्रायव्हेट कंपन्यांमधनं रिटायर झालेला जो माणूस आहे त्याला 58 ते 60व्या वर्षी खूप मोठी अमाऊंट त्याचे रिटायरमेंट फंड म्हणून त्याच्याकडे येतात आणि ते तो गुंतवत असतो. जेव्हा तो फिट असतो तिथपर्यंत तो सगळीकडे फिरत असतो. त्यांचं गावातल्या अनेक बँकांमध्ये अकाउंट असतात, पोस्टामध्ये त्यांचं अकाउंट असतं, त्यांचं LIC मध्ये काही पॉलिसीज असतात. पण काय माहितीये की या सगळ्यांमध्ये नॉमिनेशन आहे की नाही हे खूप महत्वाचं असतं. मी आता अनेक वर्षाचा जो माझा एक्सपिरियन्स आहे या गुंतवणूक क्षेत्रातला त्यातनं मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही कोणतंही तुमचं FD तुम्ही बँकेत केलं, तुम्ही पोस्टात पैसे ठेवले तर कुठेही जर 3 नावं ठेवायला तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही तिथे 3 नावं ठेवा, जेणेकरून तुम्हीच कष्ट करून कमवलेले जे पैसे आहेत ते तुमच्या नातेवाईकांना पुढे मिळायला तुमच्या पश्चात त्रास होणार नाही असं बघा. दुसरं मी असं सांगेन की उगाच गावातल्या 10 बँकांमध्ये फिरून FD करण्यापेक्षा आता या सगळ्या लिंक आहेत तर घराच्या जवळच्या 1-2 बँकांमध्येच तुमची इन्व्हेस्टमेंट ठेवा, जेणेकरून जेव्हा वय वाढल्यानंतर तुम्हाला जेव्हा त्रास होणार आहे फिरायला त्यावेळेला मग तुम्हाला आता मी कसा जाऊ एवढ्या बँकांमध्ये असा प्रश्न पडणार नाही. काय होतं की आजकाल आपण बघितलं की मुलं शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आपल्या बरोबर नसतात, परदेशात असतात किंवा भारतातल्या अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असतात. तर अशा स्थितीमध्ये काय होतं की तुम्हाला कधी कधी त्यांचं नाव ऍड करण्यासाठी सही घ्यायला तुम्हाला जमत नाही, पण ऍटलिस्ट त्यांचं नॉमिनेशन तरी करून ठेवा. शेवटी असं आहे की नॉमिनेशन पण प्रूव्ह करायला लागतं, पण ते नॉमिनेशन असलं तर तुमच्या गुंतवणुकीला कोणतरी वारसदार आहे असं होऊ शकतं. दुसरं महत्वाचं की जसं मी सांगितलं की 3 नावं असतील तर 3 नावं टाका. तुमच्याकडे जर सह्या करण्यासाठी तुमची मिसेस किंवा जर सिनियर सिटीजन लेडीज असेल आणि तिला मिस्टर जर बरोबर असतील तर त्यांची सही घ्या, एखाद्या मुलाची सही घ्या ज्याला तुम्हाला असं वाटतंय. म्हणजे मी सांगतो ना की तुम्ही जर आधी प्लॅनिंग करून ठेवलं की तुमच्या मुलांना तुम्हाला कसे कसे पैसे द्यायचे तर त्याप्रमाणे जर ती इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुमच्या पश्चात इन्व्हेस्टमेंट आपोआप त्या मुलांकडे जाईल. त्याच्यानंतर तुम्ही जी काही गुंतवणूक केलेली आहे, तुमचं जे काही बँकांमध्ये FD आहेत, कंपन्यांमध्ये आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आहेत, पोस्टामध्ये आहेत, LIC मध्ये आहे, म्युच्युअल फंडमध्ये आहे, या सगळ्याचं एक ब्लॅक अँड व्हाईट रजिस्टर बनवून ठेवा. मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही जरी कॉम्प्युटर सायवी असाल तरी मी तुम्हाला असं म्हणणार नाही की ते तुम्ही कॉम्प्युटरवर ठेवा, कारण की आपल्याला माहित नाही की त्याचे पासवर्ड आणि आपण लोकांबरोबर आपल्या फॅमिली मेंबर बरोबर शेअर केलेले नसतात. त्या ब्लॅक अँड व्हाईट रजिस्टर घरच्यांना एकदा दाखवून ठेवायला पाहिजे की माझी इथे इथे अशी अशी गुंतवणूक आहे, या तारखेला त्याची मॅच्युरिटी आहे, हे मॅच्युअर झाल्यावर मी हे इकडे रिन्यू कर. त्याची एंट्री घेताना तुम्ही तुमच्या जवळच्यांना सांगितलंच पाहिजे. तर आपल्या पश्चात आपण जो मेहनत करून आपल्या नातेवाईकांसाठी
कशासाठी म्हणजे आपल्या नेक्स्ट जनरेशनसाठी जे पैसे जमा करून ठेवले आहेत ते त्यांना मिळण्यासाठी नक्की त्रास होणार नाही. काय होतं की आता मुलं खूप बिझी आहेत, ती तुमच्याबरोबर नसतात, ती अब्रॉड असतात, ते येणार 15 दिवसाआधी, तर त्याच्यात ते काय काय बघणार. जर तुम्ही त्यांच्यासाठी एक रेडीमेड चार्ट बनवून ठेवलेला असेल की बाबा माझी इथे इथे गुंतवणूक होती, तर तुमच्या पश्चात किंवा ज्या वेळेला तुम्हाला घरातनं बाहेर पडणं कठीण होईल त्यावेळेला हे सगळं मॅनेज करणं त्यांना खूप सोयीचं जाईल असं मला वाटतं. तर कृपा करून मी प्रत्येकाला रिक्वेस्ट करेन की जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे 3 नावं जर असतील तर 3 नावं प्रत्येक गुंतवणुकीत टाकण्याचा प्रयत्न करा. ते नसेल तर नॉमिनेशन करा. आणि दुसरं, ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तुमच्याकडे एका रजिस्टरमध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक, तुमचा गुंतवणूक सल्लागार कोण आहे, तो तुमचा LIC एजंट कोण आहे, तुमचा पोस्टाचा एजंट कोण आहे, याचे नंबर, हे सगळं त्याच्यामध्ये लिहून ठेवा. जेणेकरून आपल्या पश्चात किंवा जेव्हा आपल्याला ते करणं शक्य होणार नाही त्यावेळेला आपल्या नातेवाईकांना ते सोयीचं होईल. श्रोते हो, सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक करायला हवी. भारतीय जनतेमध्ये वित्तीय साक्षरता अजून पुरेशी आलेली नाही. याबाबत सरकार आपल्या परीनं प्रयत्नशील आहेच, परंतु समाजानेही या बाबतीत आपला हातभार लावायला हवा. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच या आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन शैलेश मोहिते.